नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. रामनवमीचा सण आज देशभरामध्ये अतिशय उत्साहाने साजरा होतो आहे. रामनवमीच्या सणानिमित्त आज ठाणे शहरातील विविध ठिकाणच्या राम मंदिरांमध्ये रामजन्म उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाणे शहरातील घंटाळी परिसरात असलेल्या श्री साईनाथ मंदिरामध्ये देखील आज मंदिराच्या मुख्य वार्षिकोत्सवाअंतर्गत रामजन्म सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्ताने श्री रामजन्म कीर्तन त्याचप्रमाणे श्री रामजन्माच्या पाळणा सोहळ्याचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. श्री अविनाश मोहिते यांच्या पुढाकाराने या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन रामनवमी उत्सवानिमित्त करण्यात आलं आहे. या ठिकाणी आज स्वरमंदार निर्मित साई भक्ती गीतांचा कार्यक्रम साई स्वर संध्या हा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 10 वाजता रामजन्माचं कीर्तन, रामजन्म 12 वाजता होईल. 12 वाजता रामजन्म झाला त्यानंतर रामाचा पाळणा होईल. पाळणा झाला की महाआरती होईल. महाआरती झाली की सायंकाळी 4 वाजता 4 ते 4:30 ह्या दरम्यान श्री साईबाबांची भव्यदिव्य अशी मिरवणूक ठाणे शहरामध्ये सालाबादप्रमाणे यंदाही निघेल. त्यामध्ये पारंपरिक वाद्य, भजनी मंडळ, झांज पथक, लेझिम पथक, ब्रॉस बँड अशा प्रकारे याच्यामध्ये सर्व असणार आहे. येऊर परिसरामधील राम मंदिरामध्ये देखील आज सकाळपासूनच रामनवमीचा सोहळा अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. रामनवमीच्या उत्सवानिमित्त आज या ठिकाणी रामजन्म सोहळा अतिशय दिमाखदार पद्धतीने साजरा झाला. आज सकाळपासूनच या ठिकाणी भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्याचं चित्र बघायला मिळालं. या निमित्ताने या ठिकाणी भंडाऱ्याचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. श्री परेश डागा यांच्या पुढाकाराने या भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. साचो तेरो नाम हे राम तेरा श्री हेमंत जाधव यांच्यासह अनेक मान्यवर या निमित्ताने कार्यक्रमाला उपस्थित होते. राधे सेवाभावी संस्था या संस्थेच्या वतीने घोडबंदर रोड परिसरामध्ये दरवर्षी चैत्र नवरात्रोत्सव अतिशय उत्साहाने साजरा करण्यात येतो. या निमित्ताने या ठिकाणी नवचंडी नवकुंडी हवनात्मक महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे. सौ करीना सुनील दैलानी यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे. जोगवा त्याचप्रमाणे परडी भरण आदी कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे. सौभाग्यवतींसाठी या निमित्ताने हळदी कुंकवाच्या समारंभाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील प्रचंड मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी चैत्र नवरात्रोत्सवामध्ये सहभागी होत आहेत. दरवर्षी या निमित्ताने या ठिकाणी पूजा हवन आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. उद्या या ठिकाणी म्हणजे बुधवारी या ठिकाणी कन्यापूजन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्ताने 108 कन्यांच्या पूजेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे भंडारा, माता की चौकी, चेटीचंद, वैराना आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती सौ करीना दैलानी यांनी दिली. आज का ये कार्यक्रम जो है ये सप्तमी का जोगवा का कार्यक्रम है, जिसमें हम 64 योगिनी जो माता के रूप माने जाते हैं उसकी पड़ी भरण का कार्यक्रम आज हम करेंगे. जो लेडीज़ लोग जोगवा मांगती है वो सब आसपास की जितनी भी जोगवा मांगने वाली लेडीज़ होती है वो सब यहाँ पर आती है और हम इसे मतलब नारियल अलग अलग किस्म के गेहूँ चावल जो भी हम देना चाहते हैं वो देकर हम पड़ी भरते हैं. ये साल 5वां साल है. 5 साल बहुत अच्छे से उत्साह से ये कार्यक्रम हो रहा है और आने वाले 10 साल तक माता रानी का आशीर्वाद रहा तो जब तक सांसें रहेगी तब तक ये कार्यक्रम हम करेंगे. बस माता रानी से यही प्रार्थना करते हैं. नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो. सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती.
बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. खासदार श्री राजन विचारे यांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे यंदा देखील चैत्र नवरात्रोत्सव अतिशय उत्साहात सुरू आहे. ठाणे शहरातील तलावपाळीजवळील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये अत्यंत भव्य आणि देखण्या स्वरूपामध्ये हा संपूर्ण उत्सव साजरा होतो आहे. या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे समाजातील विविध घटकांच्या मध्ये कार्यरत असणाऱ्या मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान देखील या निमित्ताने होतो आहे. काल या ठिकाणी उत्तर भारतीय समाजातील मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ठाणेकर नागरिक उपस्थित होते. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने ठाणे पूर्व परिसरामध्ये चैत्र नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात येत आहे. दररोज असंख्य भाविक या ठिकाणी देवीच्या दर्शनार्थ येत आहेत. काल या ठिकाणी किशोर कुमार नाईट या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ठाणेकर नागरिक हजर होते. माजी नगरसेवक श्री राम एगडे यांच्या पुढाकाराने ओम नागेश्वर सहस्त्रचंडी मित्रमंडळ यांच्या सहकार्याने हवनात्मक सहस्त्रचंडी नवकुंडीय महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील असंख्य भाविक या ठिकाणी देवीच्या दर्शनार्थ येत आहेत. या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती श्री राम एगडे यांनी दिली आहे. सहस्त्रचंडी नवकुंडीय महायज्ञाचं आयोजन या निमित्ताने करण्यात आलं आहे. यज्ञविधीच्या भोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येत असल्याची माहिती श्री राम एगडे यांनी दिली. या विभागामध्ये येणाऱ्या सर्व मुलं, मुली, लेडीज लोक, या संपूर्ण महिला आपल्या या 108 फेऱ्या मारून आपल्या मनातली मन्नत मागत असतात आणि बऱ्याच महिलांना त्याचा लाभ झालेला आहे आणि त्या लाभामुळं बऱ्याच लोकांना त्या आपल्या देवीबद्दल खूप चांगला विश्वास वाटलेला आहे आणि देवीबद्दल प्रेम वाढलेलं आहे.
तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील वित्तम बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, कॉटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.